आता कॅबिनेट चालू आहे आणि कॅबिनेट चालू असताना सरकारला कळालं का बाबा हे म्हणजे आम्ही अगोदरही तसं निवेदन दिलेलंच होतं. त्यांनी गावित साहेबांना आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांना इथं पाठवलं. आता इथं त्यांचा निरोप असा आहे का तुम्ही 3-4 लोकांनी या आणि आपण तिथं बसून काय निर्णय घ्यायचा किंवा काय तुमचं मागणं आहे त्या संदर्भातलं चर्चा करू. पण मग सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे का 84 वर्षाचे पिचड साहेब इथं बसतात, आम्ही जायचं ते बरोबर नाही. मग आता तुमच्याचपैकी काहींनी विचारलं, ह्या ताईने विचारलं, तुम्हाला ऊन नाही लागत का? आमची नाळच जंगलाशी, पाण्याशी, मातीशी, उन्हाशी असल्यामुळं आम्ही आत्ताच नाही तर अजून 2 दिवस 4 दिवस कितीही दिवस निर्णय होत नाही तोपर्यंत बसण्याची आमची हिंमत आहे. पण मग आता जी मागणी होती त्यांची की ह्या 4 जणांनी तिथं जावं, आता तुम्ही जात नाही तर मग तुमची अपेक्षा काय आहे? मग आमचं म्हणणं असं आहे का बाबा हे सगळ्या आमदारांचं का त्यांनी इथे यावं, 2-3 बस झालं. बरं, पण मग आता सध्या कॅबिनेटची मीटिंग चालू आहे. कॅबिनेट 1-2 तास कदाचित लागू शकतात. आम्ही कितीही दिवस बसायचं ठरवलंय तर 2-4 तास आमच्या दृष्टीनं काही किरकोळ आहेत. पण ज्या पद्धतीनं ऊन म्हणजे खरं तर ऑक्टोबर हीट सुरू झाल्याची चित्र दिसत आहेत आणि पिचड साहेब असतील किंवा तुम्ही सगळे त्यातले बरेच जण सिनियर सिटीजन सुद्धा एवढ्या उन्हाताना तुम्ही लोक इथं बसणार आहे. त्यांनाच आदिवासी म्हणतात का ज्यांना ऑक्टोबर असो नोव्हेंबर असो कोणतंही ऊन असू द्या, नाही तर जुलैचा पावसाळा असू द्या, नाही तर डिसेंबरची थंडी असू द्या, आदिवासीला कधीही फरक पडत नाही. गावित साहेब आले होते, त्यांच्याशी तुमची चर्चा झाली, त्यांचा पवित्र एकूण कसा दिसतोय? ज्या मागण्या तुमच्या होत्या त्या तुम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? आमच्या मागण्या त्या त्यांच्या मागण्या आहे, आमचा पवित्रा तो त्यांचा पवित्रा, त्याच्यात ते काही आमच्यापेक्षा वेगळे नाहीत. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आल्याशिवाय तुम्ही इथून हटणार नाही असं आमच्या सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे. मग तुम्हाला कोण हवे तिकडे? आता जे निर्णयापर्यंत जाणारी लोक असतील सरकारमधले प्रमुख त्यांनी यावं. गावित साहेब असं म्हणाले मगाशी लेखी नाही, लेखी कागदावर लेखी देऊन आम्ही अमुक दिवसात करू अशी मागणी नाही. जे ऑर्डर दिलेली होती 15 दिवस काम केलंय, नोकरीवर गेलेत, ड्युटीवर गेलेत, त्यांना कुठल्याच प्रकारचं इंटिमेशन न देता त्यांना थांबवलंय. बाकीच्या लोकांच्या ऑर्डर तयार आहेत, फक्त इश्यू करायचे आहेत. काहींची प्रोसिजर पेपर स्क्रुटनी झालेली आहे, काहींच्या वेगवेगळ्या भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत, त्या कराव्यात, आजच कराव्यात. ऑर्डर देणं तर ज्या तयार आहेत त्या ऑर्डर देणं काय वाईट आहे, आजच द्याव्यात. परंतु गावित साहेब मगाशी असं म्हणाले होते की आज कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर तिघही लोक इथे, तीनही मोठे मंत्री इथे आहेत. कॅबिनेट झाल्यानंतर काही जण बाहेर, काहींचे दौरे आहेत, काही जण बाहेर जाणार आहेत, तर तुम्हीच आलात तर बरं होईल असं ते म्हणत होते. त्यांना कोणाला दौऱ्यावर जायचं तर आम्हालाही दौरे आहेतच, पण आम्ही आमचं समाज हा दौऱ्यांपेक्षा कमी नाही म्हणून आम्ही आहेत आमच्या जागेवर. तुम्ही ठाम आहात म्हणजे मुख्यमंत्री आल्याशिवाय आम्ही उठणार? हे सगळे ठाम आहेत म्हणजे आम्ही सगळेच ठाम आहोत. थँक्यू. सरकारने आम्हाला भेटीसाठी बोलावलेलं आहे. सरकारच्या प्रतिनिधींनी आम्हाला भेटण्यासाठी इथे यावं असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलेलं आहे. मंत्रालयाबाहेर आदिवासी समाजाच्या आमदारांचं या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे. सरकारने आम्हाला भेटीसाठी बोलावलेलं आहे असं झिरवाळ यांनी या ठिकाणी म्हटलंय.